जालना जिल्ह्यातल्या नगरपालिकेमध्ये सर्वच पक्षांकडून स्वबळाचा नारा दिला गेल्याचं पाहायला मिळतंय। अंबड, भोकरदन आणि परतूर नगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया पार पडत असून या तीनही ठिकाणी युतीमधील सगळेच पक्ष स्वबळावर लढतायत, तर महाविकास आघाडीमधले सुद्धा सगळेच पक्ष स्वबळावर लढतायत। भोकरदन नगरपालिकेत माजी मंत्री रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत दानवे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, तर अंबड नगरपालिकेत आमदार नारायण कुचे आणि माजी मंत्री राजेश टोपे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। या सगळ्याचा आढावा आमचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी घेतलाय, आपण पाहूया। जालना जिल्ह्यात परतूर, अंबड आणि भोकरदन या तीन नगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे। आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नगर परिषदच्या समोर या ठिकाणी कार्यकर्ते आणि उमेदवारांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण की आजचा शेवटचा दिवस आहे आणि सर्वच पक्षांच्या ज्या युती आहेत आणि आघाड्या आहेत त्या या कुठेतरी झालेल्या नाही आणि सर्वच पक्ष स्वबळावर या ठिकाणची निवडणूक जी आहे ती लढत आहे, ते आपल्याला आज दिसून येत आहे। या ठिकाणी देखील माजी आमदार सुरेश कुमार जेतल्या यांच्या ताब्यात गेल्या 25 वर्षापासून ही नगरपालिका होती। आता यावेळेस काही चित्र वेगळं होतं का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र येणाऱ्या 22 तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची ही तारीख आहे आणि त्या दिवशी या ठिकाणी कोणाचे उमेदवारी अर्ज मागे होतात, कोण निवडणुकीमध्ये पुढे समोर जातं हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। परंतु सध्या तरी पाहिलं तर युती आणि आघाडी या ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढत आहे। युतीतले सर्वच पक्ष स्वबळावर लढत आहेत, तर आघाडीतले देखील सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।